ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्या ज्ञानाचे मंदिर आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्या ज्ञानाचे मंदिर आहे. सत्य सेवा होणं सुंदर आहे. अशा सुंदर अशा सरस्वती प्राचार्याच्या सर्व गुरुजनांना वंदन करून व विद्यार्थी बांधवांना ज्ञानेश्वर भेटुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. कशानं? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चित आपलं ध्येय गाठतो. थोड्या वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यालाही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यानं डोक्यानं म्हणजे अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं, अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही कमी मार्क आणि हलक्या जातीचा लागलो, आमचं कसं होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. मला सांगा, मोठं कोणाला व्हायचंय? सगळ्यांना व्हायचे. हात काय करा. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? कोणते कोणते? एक शिकून, म्हणजे आता तुम्ही शिक्षण घेताय ना, एक शिकून दुसरं सोडून. शिकून म्हणजे शिक्षण. शिकून म्हणजे शिक्षण. क्षणाला शिकायचं असतं. मी तुम्हाला पहिली एक गोष्ट सांगितली, लहानपणी तुम्ही एक गोष्ट ऐकली, दोन लहानपणी शिक्षण येते त्याच्यामध्ये कोण शिकतो? तसा चप्पल होता तरी का तो का शिकला? तो थांबला नाही, त्याला आला चाला नाही, कुठे झोपला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? रोजच्या रोज थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ होमवर्क केला तर तुम्ही शरीर शिकणारा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आता तुम्हाला मला व्यायामाचे प्रकार सांगितले, त्यासाठी तुमचं शरीर तंदुरुस्त हवं, त्याप्रमाणे तुमचं मनही तंदुरुस्त हवं आणि बुद्धी सतेज हवी. त्यासाठी मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगणार आहे. आता आपल्याला गोष्टी घ्यायची का पाळी घ्यायची? एक मिनिट आपण तो पाळला. 29 भरपूर पाळी नको. तुम्हाला गोष्टी सांगतो, पण मी गोष्ट सांगणार आहे, फक्त 3 गोष्टी सांगणार आहे. 5 मिनिटाच्या जरा काम करू नये का? एका 5वीच्या विद्यार्थ्याची गोष्ट. तो मुलगा कुठल्या समाजाचा होता? वडाळी समाजाचा होता. त्याची गोष्ट सांगणार आहे. एक 6वीचा मुलगा हिंद समाजाचा पालक राहणारा आणि या सत्य घटना सांगणार आहे. मी काय तुम्हाला डोरेमॉन किंवा त्याची स्पायडरमॅन काल्पनिक गोष्टी सांगणार नाही, हवेत उडणाऱ्या गोष्टी सांगणार नाही, सत्य घटना सांगणार आहे. आणि त्या गोष्टी ऐकून त्याच्यातून तुम्हाला काय करायला मिळेल? फक्त 3 विद्यार्थ्यांनी समोरून सांगायचं. एक 5वीचा विद्यार्थी वडाळी समाजाचा, त्याला काही शाळेत जायचं नव्हतं. एक 6वीचा विद्यार्थी झेलाचा मुलगा, त्याला शिकायचं होतं. आणि एक 7वीचा विद्यार्थी जो हमालाचा मुलगा होता, त्याचे दोन्ही पाय तुटले होते. त्या 3 मुलांची गोष्ट सांगणार आहे. आणि मग त्याच्यापासून तुम्ही काय शिकायचं? फक्त 3 मुलांनी समोर येऊन सांगायचे. मी तुम्हाला हरिपाठाने पुस्तकं बसलेलं आहे. फक्त तुम्हाला काय फायदा झाला का? तोटा झाला? सांगणार ना? नीट आहे का? एक पहिली गोष्ट सांगू, पाय तुटलेल्या मुलाची सांगू का, भिल्लाचं सांगू का, वडाळ्याचं सांगू? तुम्ही कोणत्या जातीच्या जन्मला याच्यावर काय नसतं, तुमच्या दिसण्यावर काय नसतं, तुमच्या आचरणावर असं असतं. मला सांगा, मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. पहिलं, तुम्हाला असं वाटत असेल, अरे मी मोठा, मी काळा, मी नकळा, मी कसा मोठा? प्रत्येक जण मोठा होणार, नकळा मोठा होणार आणि काळाही मोठा होणार. आपल्या भारताच्या राष्ट्रपती ज्याचं नाव काय? त्यांचा रंग गोरा होता का? कोणत्या घरात जन्मल्या होत्या? आदिवासी समाजातली एक मुलगी 5वी 6वीला तिच्या आई वडील वाल्या आश्रमात शिकली आणि ती मन लावून शिकली. राष्ट्रपती झाले. माहिती ना? मन लावून. आता तुम्ही एक मीराबाई नाव आहे का? मीराबाई
ऐकलं कोण होती ती मन लावून मीराबाईंनी मन नाव काय केलं बघा मीराबाईंचे भजन होतं हा माग कैसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो हरी 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 गुण गाने लगी हे भजन मी तुम्हाला का म्हणायला लागलं काय अर्थ होतोय आता रेशीला गेलं म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती एवढी गोडी निर्माण झाली होती तशी गोडी तर तुम्हाला आपल्याला निर्माण झाली आणि मीरा होते बघा म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन भक्त झाली होती तर तसे तुम्ही अभ्यासामध्ये भक्त झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही असं होणार आहे का एखादा चीनचा सैनिक एखादा पाकिस्तानचा आतंकवादी आणि म्हणाल हे बाळ्या हे अभ्यास करून कॅप्टन होऊ नको नाहीतर घालून बोल्या म्हणाले का जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही पण काय शत्रू आहे ते तुमच्या हातमध्ये दगे अडक कंटाळा बेफिकिरी यांना बाहेर काढा म्हणजे मला गोष्ट सांगत होतो की वेगळ्या दिशेला नाही तर एक 5वीचा विद्यार्थी होता वडाळ्याचा मुलगा वडाळी समाजातला 5वीचा मुलगा त्याला शाळेत काही म्हणता येत नव्हतं शिक्षकांनी त्याला चढवलं होतं आणि सत्य घटना सांगतो करमाळा तालुक्यातल्या जीवच्या एका वडाळी समाजातला मुलगा त्याचा बाप चालू करून मेला होता आई प्रत्येक करतो की 4 किलोमीटर त्यामध्ये त्या मुलाला शिकायचं होतं पण आम्ही शाळेत पाठवलं काही दिवशी गेला ऐकलं ना मला ती गोष्ट सांगतो मी 5वीच्या वडाळ्याच्या मुलाची त्याला शाळेत जायचं नव्हतं शिकायचा कंटाळा होता त्याची गोष्ट तर तुम्हाला काय घ्यायचं आणि पाठवलं मुलगा गेला आता पहिल्या दिवशी गेल्या वर्षाचे काही ड्रेस होते शिक्षकांनी गोष्ट केला मुलाचं स्वागत केलं आणि मागास वर्गाच्या काही मुलांना ड्रेस दिले त्या मुलांना सांगला मुलगा मागं बसला आणि मागं बसल्यावर मात्र एक मुलगा चमत्कारिक असतं मात्र पोरगं त्याला हळू बोलवलं अरे 5वीला काय ते कारण शिक्षा काय असतं ना ते लय अवघड असतं लय अवघड म्हणल्यावर त्याला आधी आवाज त्यांनी पाडला पाऊस अवघड म्हणल्यावर ते असं मागच्या मार्गाचे भूक पळालं एक पळालं ते 4 किलोमीटर जंगलामध्ये खडी पडत होती आई बोलवलं सापडा बोलायला आई म्हणली अरे मला शाळा सुटली का मला म्हटला नाही आई शाळा नाही सुटली पाठी फुटली मग नाही शिकायची शाळा आई मला भेटायला येतोय हे अवघड म्हणतात आई म्हणजे अरे आयुष्यभर आमच्यासारखं काम अभ्यास करून काहीतरी काकाचं जीवन जगण्यापेक्षा शिकून सवरून काहीतरी बन शाळा शिकून काहीतरी बन त्यावेळेला तो मुलगा म्हणणार नको नाही मला लई कंटाळा येतोय हे अवघड म्हणतात आणि मग तो म्हणणार मला मुलाला आईला पटवण्याचा प्रयत्न केला आई असं करतो ना मी असं करतो नाही तुझं काम ग्रासवायचं ना घरी पडायचं पण मी थोडं काम करतो मी थोडी मार्केट होईल 200 रुपयाचं फुका करतो माझा हा माल लागेल पण तू आई म्हणजे नको मुलगा रडायला लागला आणि मग शेवटी आई म्हणजे मर गेल्या तुझ्या नशिबातच नाही सुख तुझ्या नशिबातच नाही आणि मग त्यावेळेला मुलाला वाटलं सुटलो आईला हातोडा हातात दिला आता मला सांगा 5वीच्या विद्यार्थ्याला किती ताकद असते हातोडा हातात दिला त्याला वाटलं सुटलो आणि मग तो मोठ्या आवेशानं हातोडा हातात घेतला आणि बाजूचे मोठे डबे सोडून लहान जागावर ठोके मारायला लागला आता मला सांगा घरी पडायचं सोपं का अभ्यास करायचं 15-20 मिनिटांमध्ये कामागून झाला आई पाणी आई पाणी होती उरलेली आजीबाजीची चक्रधरी गाड्या पाणी पिलं थोडासा आवाज आल्यावर परत ठोके मारायला लागला ठोके मारता 15-20 मिनिटांमध्ये कामागून झाला कशाला कोरड पडली डोळे पाळले गेले आई पाणी आई म्हणते अरे आता कुठे पाणी इथं 2-3 किलोमीटर घर नाही आपण घरात तरी होतो आता कुठं पाणी आहे पण मुलगा पाणी करून डोळे पांढरे करायला लागला आणि डोळे पांढरे करून खाली पडली आणि आई म्हणजे आता मी कशी आवाज आहे पोरगं बंद किंवा काय आई खाली बसली पोरगं खाली पाणी करत होतं आई खाली बसली आईला हांबडा पडला पोरगं बंद किंवा काय आणि आई जर हांबडा पाणी करणाऱ्या मुलाला मांडीवर घेतलं मुलगा तोंड वाचून पाणी करत होता माय मुलगा बंद किंवा काय आईला हांबडा पडला होता त्या रडणाऱ्या आईच्या तोंडात ते पाणी करणाऱ्या त्या मुलाच्या तोंडामध्ये पडले थोडासा वालावा वाटला आता मला सांगा असून थोडी तहान लागणार आहे परंतु थोडासा वालावा वाटला
थोडासा वाटला त्याने डोळे उघडले, मुलगा रडायचा थांबला. आणि त्याच वेळेला करमाळा तालुक्याच्या व्हिडिओची गाडी त्यानंतर समोर आली. तर ब्रेक मारला तो व्हिडिओ आणि कॉन्ट्रॅक्टर खाली उतरला आणि कॉन्ट्रॅक्टर जसा खाली उतरला तसा त्या म्हातारकडे खेळले. या वडाली समाजाच्या महिलेवर जी आंबरडा पडत होती, मुलगा म्हणतो किंवा काय, तिच्यावर ओरडला. खेळले तुला काय अक्कल एवढ्या मोठ्या लठ्याला शाळेचे कपडे घालून मांडीवर ठेवून बसली, तुला काय अक्कल. असा जसा तो ओरडला तसा त्याची आई उठली जशी पोरगं रडात पडलं, त्याच्या डोक्याला जोर पडली, रक्तबंबाळ झालं. पोरगं आधी माय करत होतं, मोठ्याने रडायला लागलं. आईला आधीच आंबरडा पडला होता आणि आईला अजून मोठ्याने आंबरडा पडला. दोघे रडत होते. त्या व्हिडिओला सुद्धा नव्हतं. त्या आता ज्याला तो व्हिडिओ फेकायला तुला सांगितलं होतं ना, उद्या आपली बोलून झाला पाहिजे. उद्या आपल्याला हात द्यायचे, बाबा आपलं सगळं ऑब्झर्वेशन साठी अधिकारी येणार आहे. आज जर तुझी कडी कोण झाली नाही तर तुला आता महिन्याचा पगार देणार नाही. आणि मग काय वेळेला आहे आधीच रडत होती आणि त्या मुलाला क्रिकेटला काही काढवा मूर्खा आलाय. शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोडा करायला आला. अरे शिकून सोडून तिकडे काहीतरी बघायचं सोडून मूर्खा काढवा नालाय. पीरियड इंग्लिश मराठी हिंदीमध्ये एवढ्या शिव्या करायला होत्या, एवढ्या त्या पोरात दिल्या. पण जाता आईला जमलं, आई ओळखी कसा, आई आधी थोडं हापडा फोडा होता, मुलाच्या डोक्याला लागलं होतं, मुलगा रडत होता, तरी त्या व्हिडिओला काय होतं. जाता परत त्या पोराला सुनावलं, काय काढवा शाळेचे कपडे अंगावर घालून तिकडे शाळा शिकायचं सोडून आमच्या कामाचा खोडा करायला आला. त्याच्यावर 7 वर्षाला घेऊन तो व्हिडिओ पाठ झाला. पोरगा आधी रडत होतं, डोक्याला लागलं होतं, पोरग रडत होतं, आईनं आंबरडा पडला होता, पोरग बसलं किंवा काय. आणि ते जाता त्यानं त्या पोराला 17 शिव्या दिल्या होत्या. दोघे मोठमोठ्याने रडत होते आणि दोघे रडता थकले. आणि शेवटी त्या मुलानं आपल्या आईचा रडणारा केविलवाना चेहरा पाहिला आणि त्या चेहरा पाहिल्यावर तो मुलगा थांबला. थांबाई रडू नकोस. आणि त्या बाजूची एक कपची उचलली, टोका उचलला आणि बाजूच्या मोठ्या जागेवर एकच वाक्य दिलं, ज्ञा साहेब होणार. त्या मला 17 शिवाय दिल्या, त्या तुला एवढं रडवलं, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार असं म्हणून कपची फेकाळून दिली आणि शाळेमध्ये गेला. आणि शाळेमध्ये जाऊन त्याला अभ्यासाची आवड नव्हती, तो मागून बसत होता, पण पुढे बसला. प्रमाणे म्हणजे त्याला अभ्यासाची गोडी निर्माण झाली, त्याच्या मनात जिद्द निर्माण झाली. त्या व्हिडिओच्या शिवाय त्याच्या जीवाने लागल्या, त्याच्या आईला एवढं रडावलं, इच्छा उत्पन्न झाली. आता मला शिकायचंय आणि त्या साहेब होणार म्हटल्यावर ते पोरगं शिकायला लागलं. माणसाला त्याला म्हणता येत नव्हतं, परंतु ते मन लावून ऐकायला लागलं, शिकायला लागलं. पास झालं, 7वी झालं, 10वी 50% मार्क पडली. आणि मग 10वी झाल्यावर त्याच्यामध्ये थोडी ताकद झाल्यावर त्याच्या आई सकाळी 10:30 वाजता कामाला खेळ पडायला जायची आणि तो सकाळी 6ला जायचा आणि 10 पर्यंत खेळ पडायचा. 6 ते 10 आई दिवसभर खेळ पडायची. 4 तासामध्ये खेळ पडून त्याला पैसे मिळवले आणि त्या पैशाची त्याला पुस्तकं घेतली. कोणती पुस्तकं घेतली, त्याला काय खायचं होतं, राज्याची केंद्राची आयोगाची परीक्षा MPSC UPSC, ती पुस्तकं त्याला 10वी झाल्यानंतर विकत घेतली. आणि ती पुस्तकं तो तेव्हापासून वाचायला लागला. त्याला काय व्हायचं होतं, आता काय व्हायचं होतं, 12वी झाली, 12वीला 60% पडले. एका मुंबईला त्याचा आधारपैकी याच्यामध्ये प्रयोग कळला. 4 तास एका ठिकाणी काम करायचा आणि बाकी दिवसभर शिकायचा. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत तो मुलगा सतत 3 वर्ष ग्रॅज्युएट झाला 12वी नंतर. आणि मुलांनो, त्या वडाऱ्याच्या त्याला काही शिकायचं नव्हतं. त्या मुलानं पहिल्या वर्षी ग्रॅज्युएट झाल्यानंतर परीक्षा दिली आणि महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आलेला तो वडाऱ्याचा बालाजी नंदुरे पहिल्या प्रयत्नामध्ये कलेक्टर झाला. आता 5वीला कोण हात करा, 5वीला मला सांगा, त्याला शाळा शिकायची होती तरी तो कलेक्टर कसा काय झाला हे मला शेवटला सांगायचं. मग तो कलेक्टर झाला, त्याची पोस्टिंग सोलापूरला झाली. हात गाडी गेला, सोलापूरला पोस्टिंग झाल्यावर तो व्हिडिओ होताना त्याचं प्रमोशन होत तो जिल्हा परिषद सोलापूरला त्याचा सीओ झाला. सीओ म्हणजे उपकार्यकारी अभियंता. त्याची पोस्टिंग तिथं झाली. कोणता नवीन कलेक्टर येणार म्हटल्यावर साधारण अधिकारी, सीओ अधिकारी क्लास सगळे लाईन मध्ये उभे होते.
सगळे लाईन मध्ये उभे असताना त्यांनी पाहिलं गेट मधून एक काळा कुर्ता जवान ज्यांनी सफारी घातलेला त्या मुलाने प्रवेश करत होता. तो जवळ आला आणि जसा जवळ आला तसं त्यानं त्या अधिकाऱ्यावर नजर फिरवली आणि नजर फिरवली. त्यावेळेला त्या 7-8 अधिकाऱ्यामधल्या एक अधिकारी त्याला ओळखीचा वाटला. मला सांगा कोणता अधिकारी ओळखीचा वाटला? कोणता? जो प्रमोशन होऊन व्हिडिओ करमाळा तालुका पंचायत समितीवर सोलापूरला गेला होता. तो अधिकारी त्याला ओळखीचा वाटला. त्याला एवढ्या शिव्या दिल्या होत्या, त्याच्याला एवढं रडवलं होतं. आता मला सांगा मुलांनो, एवढ्या शिव्या दिल्या होत्या त्या अधिकाऱ्यानं त्याच्या हाताखाली आलाय तर त्या अधिकाऱ्याचं त्याने काय केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे? पटकन सांगा. काय केलं पाहिजे? सस्पेंड. सस्पेंड कशाला? तो अधिकाऱ्यांनी सस्पेंड नाही केला. संत बाबाला त्याच्या जवळ गेला, दोन्ही हात जोडले, त्याच्या पायाशी वाकड डोकं ठेवलं. तो अधिकारी म्हणाला, साहेब साहेब तुम्ही केले करा, तुमची गोष्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, माझी गोष्ट तुमच्यापेक्षा खूप. त्यावेळेला तो कलेक्टर झालेला मुलगा म्हटला, कुणाची गोष्ट मोठी आणि कुणाची गोष्ट लहान. एखाद्या मी कलेक्टर झालो म्हणजे नक्की हुशार आहे, पण मी तुमच्या याच्यासाठी पाया पडलो, तुमच्या याच्यासाठी पाया पडलो. जर तुम्ही त्यावेळेला माझ्या आईला एवढं घडवलं नसतं, मला 17 दिल्या नसत्या, तर माझ्या काळाला सुटल्या नसत्या, माझ्या देशाची निर्माण झाली नसती आणि आत्मविश्वास निर्माण होऊन मी शाळा शिकलो नसतो, तर कुठेतरी आज माझ्या आई बरोबर जंगलामध्ये घडी पडत असतो. मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्या म्हणून मी तुमच्या पाया पडतोय. मुलांनो, तुमच्या त्या 5 विद्या मला वाटत नाही त्या वडाऱ्याच्या मुला इतका कोणी असेल, इतका कंटाळा असेल मला वाटत नाही. फक्त तुमच्याकडे जिल्हा निर्वाह होऊ द्या. आमच्या वेळेला मला कामं कष्ट करतात, शाळा शिकवायचे पाठवतात, फक्त म्हणणार अभ्यास करा. एकही मिनिट जीवनामध्ये ज्याप्रमाणे मनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी गोष्ट नाही, त्याप्रमाणे आयुष्यातून गेलेला अभ्यासाचा एक दिवस एक तास सुद्धा परत मिळत नाही. कारण आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार नाही. त्याच वेळेस मार्ग आहे, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. तिथे पाठ्याच्या शाळेत गेलो, मुख्याध्यापक म्हणजे आपण पोरं आहे, त्यांना काय समजणार नाही, पण ती पोरं एवढी हुशार आहे, फक्त त्याच्या डोक्यामध्ये बसले तर मी शिकूनच मोठा होऊ शकतो, तुझा कोणता मार्ग नाही. मला दुसरी गोष्ट सांगतो. जिल्ह्याचा 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, युट्यूबला सगळ्यांना पाहिलेलं असेल. मी सत्य घटना सांगणार आहे तुम्हाला, आजपर्यंत काही सांगणार नाही. राजेंद्र भारूड त्याचं नाव 6वीला गेला. जिल्ह्याचा मुलगा, जिल्हा समाजाला पहिले शाळेत प्रवेशच नव्हता. द्रोणाचार्यांनी त्या वेळेला हाकललं होता. जिल्ह्याचा मुलगा तुम्ही सध्याच्या हाताची शिकार करावी, पण काळ बदलला होता. जिल्ह्याचा मुलगा शाळेत जायला लागला. तुम्हाला सांगायची 6वीच्या मुलाची गोष्ट आहे. 6वीला कोण आहे? कंटाळा नाही ना? हात खाली करा. तो भिल्लाचा मुलगा शाळेत जायला लागला. पण भिल्ल समाजामध्ये पहिले काय धंदे व्हायचे, तोऱ्या माऱ्या लुटमार किंवा त्याची आई मोहाच्या फुलापासून दारू गाळायची. आणि दारू विकायचा असताना लोक यायचे, दारू प्यायचे. दारू प्यायला आल्यावर लोक त्याला कामं सांगायचे, दारूला तो चोका घेऊन ये, दारूला तो भिंती घेऊन ये, लग्न घेऊन ये, त्याला कामं सांगायचे. तो कामं करायचं, नेहमी कामं करायचं. पण एक दिवस काय झालं, त्याला अभ्यासाची गोडी निर्माण झाली होती, परीक्षा चालू होती. गावचा पाटील आला आणि गावचा पाटील म्हणा झाला तो आज तेवढा घेऊन ये. गावी म्हणा नको, माझी परीक्षा चालू आहे, माझी परीक्षा चालू आहे. त्यावेळेला पाटलांचा बदली केली. तो नाही जास्त म्हणला, तरीही पाटील म्हणला, तुम्ही तुम्ही सध्याच्या हाताची शिकार करावी. शिरपूर कुठं मोठा कलेक्टर होणार आहे, डॉक्टर होणार आहे. आणि त्यावेळेला त्या मुलाला हात धरून तो हाकलायला लागला. त्यावेळेला त्याच्या आईने ऐकलं, त्याच्या आईने ऐकलं. त्याच्या आई पाटलाला खवळली, पाटील तुम्ही काय बघितलं? बहीण माझा मुलगा कलेक्टर नाही डॉक्टर, तुम्ही काय बघितलं? त्या आई नाही कलेक्टर डॉक्टर या शब्दाचा अर्थच माहिती होता. त्या बाबाचा राग आला आणि त्याची आई म्हणाली, बहीण माझा मुलगा कलेक्टर. आता मला सांगा, कलेक्टर या शब्दाचा अर्थ 6वीच्या मुलाला कळत नव्हता, पण आईचे शब्द त्याला ऐकले. आई मंदिराकडे व्हायचं, ते बोललं जो माणूस कामाला लागलं, तो मला अभ्यासाला लागलं आणि तो मुलगा पुढं कलेक्टर झाला. आईचे शब्द फक्त आईची इच्छा होती, त्याच्या आईची इच्छा होती म्हणजे माझा मुलगा कलेक्टर. आता मला सांगा, तुमच्या आईवडिलांची काय इच्छा आहे? तुमच्या आईवडिलांची इच्छा असेल ना काहीतरी म्हणावा. तुमच्या आईवडिलांची यावं जिल्हा मातेची काय इच्छा होती माहिती आहे का? जिल्हा मातेची काय इच्छा होती? तर ते मोगाई, त्या मोगाई तुम्ही ममताच्या
मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेलाय शहाजहान. गणेशबाई पण वास्तविकच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेलाय बाजीराव. पण फक्त मराठीशाही आपल्या मागेच्या संस्कृतीसाठी स्वराज्य निर्माण करणारा आणि 360 किल्ले बांधणारा एकत्र आता होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवराय. आपल्या मागेच्या संस्कृतीसाठी आता तुमच्या मातेची काही एवढी जिल्हा बांधायची स्वप्न नाही, मला त्यासाठी बलिदान द्यायची तुमच्या मातेची स्वप्न नाही, तुमच्या आई बाबांची एवढी स्वप्न आहेत. आमची बाळा शाळा जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, होमवर्क करतील, साहेब बनतील आणि आमच्या घराण्याचं नाव काढतील. एवढीच इच्छा आहे, एवढीच गोष्ट करा. बस 7वीच्या विद्यार्थ्याची गोष्ट, 7वीच्या विद्यार्थ्यांची एका पाय दुखलेल्या मुलाची गोष्ट सांगतो. 7वीला कोण आहे ऐकणार आहे ना? या मुलाला पाय होते, हात होते. तुम्हाला हात आहेत ना? दाखवा. पाय आहेत का? दाखवा. नका नका. 7वीचा मुलगा. ही सत्य घटना आहे, ही सत्य घटना आहे. 45 वर्षापूर्वी मी सिटी बोर्डात कॉलेजला प्रवेश घेतला आणि मी जात असताना आमची खोली मुंबई बाजारमध्ये होती आणि मुंबई बाजारमध्ये खोली असताना मी जात होतो. माझी एक चप्पल सुटली, चप्पल सुटता मी दुखी झालो आणि चालता काय घडत घडलं मी पुढे चालायला लागलो आणि पुढे चालायला लागताना माझी दुसरी ही चप्पल सुटली आणि सुटल्यावर मी म्हणाले इतका दुखी झालो, इतका हळगळा झालो, इतका हळगळा झालो. त्या 2 वर्षाचा मी चालत होतो, विचार होतो हे कसानी डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी. खंडेच थांबले परंतु तेव्हा दिसला पोरगा येतो पाणी नव्हती गेला. मी रेल्वेला चेहरा उभा असताना मी पुढे समोर येताना दुर्गा पाहिला, त्याचे 2 पाय तुटले होते. पाय तुटले असताना मी मग तिथं उभा राहिलो. अरे माझ्या 2 चपला तुटल्या आहे, मला मनामध्ये एवढं दुःख आहे. त्यानंतर 2 पायच नाही, तो पाय गाडी हाताने ढकलत पुढे येत होता. गाडी त्याने ढकलली, मी त्याच्याकडे पाहत होतो. त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, पाय दुखण्याचं दुःख नव्हतं, चेहऱ्यावर आनंद होता. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. त्यांना हातामध्ये त्याच्या हाताने मुलांना कंटाळा नाही का? फक्त शेवटची गोष्ट सांगतो, मी त्याच्याकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. आनंदामध्ये तो गाडी ठेवत होता. गाडी ठेवत असताना माणिक झाडाच्या बेडीजवळ त्यांना दोन्ही हात ठोकवले आणि आपलं शरीर रोडच्यावर केलं आणि त्याच्या नाकेमध्ये पिशवी होती ती पिशवी बाहेर काढली आणि पिशवी जशी बाहेर काढली तशी पेटेच्या शेठ सावकार दुकानदाराची लाईन लागली. आता मला सांगा त्याच्या पिशवीमध्ये असं काय असेल? 2 पाय तुटलेला मुलगा 7वीच्या वर्गातला मुलगा त्यानं पिशवी काढले, त्याच्यासमोर लाईन लागले, पिशवीचं सामान काढलं. त्याच्या पिशवीमध्ये काय असेल? त्याच्या पिशवीमध्ये होते पालीच्या डब्या, पालीचे कलर, पालीचे तेल आणि जसे ते लावले तसे शहरातले सिटीचे कामगार समोर आले आणि आपल्या बुटाची पालिश करायला लागले, आपल्या पायाची पालिश करायला लागले. मी पाहत राहिलो. माझ्या सुट्ट्या होत्या. मी माझ्या वाट्यावर बघून सकाळी 7:30-8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्याच्याकडे पाहत होतो. मुलांनो त्यावेळेला 100 रुपये महिन्याला मिळत होते मोठ्या नोकरदाराला. त्यावेळेला 45 वर्षांपूर्वी त्या मुलांना अर्ध्या महिन्याचा पगार दुपारी 1 वाजेपर्यंत 50 रुपये मिळवले. 4 आणि 8 आणे करून. मला सांगा मग पाय नव्हते म्हणून काय आलं? मिळवले. मी पाहत राहिलो. मुलांना आज 45 वर्षानंतर तो मुलगा त्याचं पाय का तुटले होते माहिती आहे का? तो त्याला शिकायला पैसे नव्हते. एक हमालाचा मुलगा, आदिवासी समाजाचा हमालाचा मुलगा, त्याला शिकायला पैसे नव्हते. 1 रुपयात गाडी नक्की भरायची होती वर्षाची आणि ती देण्यासाठी नव्हते. फी मिळत नव्हती म्हणून तो आई रडत होता. आई म्हणजे आता कुठून देऊ? तुला बाबतीने 10 रुपये पडतो, काय पैसे देत आता काय करू? मुलगा रडत होता. पण बाई कसं काढली आता कुठेतरी मिळूया महिन्याचे नाव मिळवी आणि तुला फी नक्की देईल आणि म्हणून असं त्याला उशीर झाला होता. त्याला उशीर झाला. 10:30-11 वाजले. उशीर झाला म्हणतो झोपडपट्टीतून मुंबई पुन्हा रोडला करत विद्याधार भाषेचा प्रवास करत असताना मध्ये गेला. वळणावरून गाडी आली. त्याला उडवलं तसे त्याच्या दोन्ही पायावर गाडी गेली. त्याचे दोन्ही पाय तुटले होते. तो हरला नव्हता. 6 महिन्यानंतर तो त्या ठिकाणी मी पाहिला होता. तो हरला नव्हता. पाय नव्हते म्हणून काय झालं? त्याला पाय नाही तो मोठा होऊ शकतो. तो वडील समाजाचा मोठा होऊ शकतो. लहान मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही दिंडी पाहिली का? दिंडी टीव्हीमध्ये पाहिजे असेल. पुण्याला दिंडी जाते, पंढरपूरला देहू आळंदीवरून दिंडी जाते. त्या दिंडीसाठी त्याचं नाव अकोल्याचा ज्ञानेश्वर वाघ माझे त्याचं नाव. त्या माणसानं
त्याला पायाचं दुःख माहिती होतं. एक वर्ष वाया गेला, पुढल्या वर्षी तो शिकला, ग्रॅज्युएट झाला, आज 12वी झाला, ग्रॅज्युएट झाला आणि त्या मुलानं इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यावर त्याला पायाचं दुःख माहित होतं. पायाचा कसा बनवायचा, नसली पाय बनवलेल्या मोठ्या कारखान्यामध्ये तो इंजिनियर म्हणून लागला आणि आज त्या मुलानं अशी हजारो मुलं शिकवली, त्यांच्या पाया अपंग आहे, त्यांना पोलिओ आहे, त्यांच्या पायाचं दुःख त्याला माहित होतं. अशा अनेक अपंग मुलांसाठी त्यांना हजारो मुलांना मदत करून त्याला इंजिनियर बनवलं. आणि मुलांना आज त्या माणसाच्या 100 माणसाचा कुठं दिल्लीवरती वारकरी जातात, पुण्यावरनं येऊनपासून पुण्यावरनं सासवडपर्यंत प्रत्येकाकडे वारकरी असतात, त्यांचे पाय जोडलेले असतात, कुणाला जखम झालेली असते, कुणाचे पाय जोडलेले असतात. त्यांच्या पायाची मालिश करण्यासाठी स्वतःच्या खर्चानं 4-5 दिवस तो माणूस 100 माणसं बसवतो. त्याला पाय नाही म्हणून काय दिलेलं मला सांगा. त्या गोष्टीतून तुम्हाला काय मिळालंय एवढं सांगण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं काय? कोणाला माहित असेल तर सांगा समोरून, ओव्हरऑल सांगा. छत्रपती शिवरायांच्या ज्यांनी जगावं कसं हे मला छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि म्हणावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. त्या छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं काय? आता तुम्हाला कुठं शंभूराजासारखं म्हणायचंय, आपल्याला फक्त शिकवून सवरून मोठं व्हायचंय. काय नाव आहे का माहिती? नाही माहिती? परत तुमच्या आवडीचा प्रश्न करा. शेवटचा प्रश्न आहे, आवडीचा प्रश्न आहे. तुम्ही एक पिक्चर पाहिला होता, फेमस झाला होता बघा, यार लागलं पाहिलं ना? हा, ते पाहिलं तुम्ही. छत्रपती शिवरायांचं नाही माहिती. त्या पिक्चर मधलं हिरोचं ठेवायचं त्याच्या मित्राचं नाव काय? हिरोच्या मित्राचं नाव काय? समोर येऊन सांगा, त्याला मी पुस्तक बक्षीस देणार आहे. पटकन येऊन सांगा, पटकन या. एक पुस्तक बक्षीस देणार आहे, हरिपाठ देणार आहे, मी 2 हरिपाठ देणार आहे. प्रत्येक वर्गामध्ये 2 हरिपाठ देणार आहे. जो मुलगा 2 अभंग पाठ करील त्याला देणार आहे. कोणाला माहित असेल तर त्याच्या समोर उत्तर सांगायचं. या पुढे इकडे पटकन ये, पटकन या इकडे या. मी 2 पुस्तकं प्रत्येक वर्गामध्ये देणार. एक द्या, तर एक पुस्तक भेट देणार. विठ्ठल माणसे पाटील प्रत्येक नेत्याची त्याच्यात भाषण आहेत किंवा लेख आहे असं पुस्तक देणार आहे. फक्त समोर याचे पुस्तक त्याचं नाव घालून त्याच्या नाव ठेवायचं. येते का कोणी? एकदा पाठवा. बरं, मी तुम्हाला हरिपाठ देणार आहे. त्या हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार. मी तो प्रश्न काय माझा सैराट मधल्या हिरोचं आणि त्याच्या मित्राचं नाव एकाच मित्राचं सांगा किंवा 2 सांगा. या पटकन पुढे बघा. याला छत्रपती शिवरायांच्या मुलाचे नाव माहित नाही, पण सैराट मधल्या मित्राचे नाव माहित आहे. काय नाव मला? हर्षा. आणि मित्राचं अरे बाबा, याच्यासाठी आज काय नाव? आता बघा, याला छत्रपती शिवरायांच्या मुलाचे नाव माहित नाही, आता परशाचं भांगड्याचं नाव माहिती आहे. आता मला जोड प्रश्न होता असा बघा का, ज्यांना आपल्याला शिक्षणाची गंगा उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले विद्येचे जनक विद्यानामाची गेली वचनाची गेली विचारांना सूत्र केले अवघ्यानं ते आलोचने झाले. त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं नाव काय बघा? नाही माहिती. बघा, आता सैराट मधला रांग्या माहिती. रांग्याचं काय तुला घेणं जायचे म्हणजे सर ते गरजेचं आहे, ते गरजेचं आहे. नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही. आपल्या 70पेक्षा 35ची पिढी हुशार आहे, 35पेक्षा 15ची पिढी हुशार आहे, पण ते चांगलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला मोठं व्हायचं सगळ्यांना आठवड्यातला 1 तास फक्त काढून काय 1 तास आठवड्यातला 1 तास खर्च करा चांगल्या कामासाठी. शैक्षणिक काम आहे, कारण का आपल्या गावामध्ये हरिपाठ होतो का? हरिपाठ मग फक्त 1 तास करा आठवड्यात. म्हणजे किती तास असतात आठवड्यामध्ये? किती तास असतात? 24 तास. बघा, आठवड्याचे तास किती? आठवड्याचे तास किती? 24 तास. 24 तास नाही आहेत का? 24 तास नाही आहेत.
168 बरोबर हुशार आहे. 168 तासापैकी आठवड्यातला एक तास तुम्ही घरामध्ये टीव्ही किंवा मोबाईल त्याच्यातून बाहेर पडून तुमच्या घरामध्ये तुमचा बाप तुमचा किंवा कुठले भाऊ वगैरे त्याला वाईट तर तंबाखू खाल्ला तर दारू गुटखा पेला तर त्याला घेऊन हरिपाठाला जा. त्याला घेऊन हरिपाठाला जा आणि तिथे गेल्यावर फक्त हरिमुखे म्हणा हे फक्त तुम्ही पाहून तासात हरिपाठ तो आठवड्यातला 168 पैकी एक तास तुम्ही हरिपाठाला घेऊन जा. त्या हरिपाठात तुमच्या डोक्यामध्ये बसेल आणि तुमचा बाप कोणी अशा घरातला कोणी सुधारेल. फक्त एक तास एक मार्ग आहे तरी तो बाबा फिरला आहे आग लागली आहे आणि आग लागली असताना हरणी बघा हरणी आतमध्ये टीव्ही मध्ये व्यस्त आहे. हरणी टीव्ही मध्ये व्यस्त आहे आणि पाडस बाहेर दरवाजामध्ये मोबाईल मध्ये व्यस्त आहे. पाडस मोबाईल मध्ये व्यस्त आहे. हरणी टीव्ही मध्ये व्यस्त आहे. सगळी भडका लागलाय आगायचे आठवड्याचे ते पाडस जळून खाक होणार आहे. नंतर खाकून जाणार त्या वेळेचे आगेमधून ते वॉक होणार आहे. पाहिलं पाडस पाहिलं दरवाजातलं धडक करणार आहे. त्या वेळेला बाजूच्या कोणी कोपऱ्यातून कोणत्या शिकारी आहेत ते नेमून बसले. आता मला सांगा ऐकताय ना ते पाडस कसं वागणार आहे. ते पाडस कसं वागणार आहे. तिथून आग लागली जवळ आगी करून खाक होणार आहे. वाघ उभारणार आहे. पाटावून झालं खाणार आहे आणि कोणत्या शिकारी बाजूने आणून नेम करून बसलेला आहे. ते पाडस कसं वागणार आहे. ते पाडस म्हणजे तुम्ही आहात आणि ते हरणी म्हणजे तुमच्या आई आतमध्ये कामात व्यस्त किंवा टीव्ही मध्ये मस्त ती आहे. मला सांगा तुम्ही कसे वागणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे वाचणार आहे. अवघ्या वेळ संपत आलेला आहे. कसं वाचणार आहे माहिती का. त्यावेळेला ते पाडस अशा प्रकारे वाचणार आहे. त्यावेळेला सोसाट्याचा वारा सुटेल भोंगावर सुरुवाती विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस सुरू होईल आणि पाऊस सुरू झाल्यावर ते आग तिथे उठेल. विजांच्या कडकडानं त्या शिकाऱ्याचा वेळ भयभीत होईल. त्याच्या हाताचा बाण फुकून झेप घेणाऱ्या वाघाला लागेल आणि त्या वेळेला त्या झेप घेणाऱ्या वाघाला बाण लागेल. तो वाघ मरून जाईल. विजांचा कडकडाट होणारा त्या शिकाऱ्यावर पडेल आणि झालेल्या पावसामध्ये सगळा वनवास संपून जाईल. तो मुलगा वाचणार आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो वाघ होता कोणता. ते शिकारी कोणती आणि तो पाऊस कोणता. तो पाऊस कोणता. वाघोबा कोणता आणि शिकारी कोणता. शेवट सांगतो तो वाघोबा कोणता. तो वाघोबा म्हणजे कोणता एखादा वाईट मित्र. वाईट मित्र तुम्ही पाहिजे तर आपण कुठेतरी भटकायला जाऊ एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ पैशांच्या मागे जाऊ म्हणजे तुम्हाला भेटणारा वाईट मित्र ते शिकारी म्हणजे अनेक व्यसन दारू गांजा जुगार सत्ता म्हणता नाही भाषण आहे ती तुमच्यावर शिकार करायला गेलेली आहे. आणि आठ बनवा म्हणजे लागलेली आठ म्हणजे समाजातील दुराचार भ्रष्टाचार आणि ती जे वाईट सगळे प्रकार आहे ते भटका झालाय भटका झालाय खून खराबा आणि हा खून खराबातून तुम्हाला वागायचं असेल तर त्या वेळेला शेवटचं उत्तर सांगतो. त्यावेळेला भारतात होतं टाकला वारा सुटेल अध्यात्माच्या विरुद्ध कडकडाट होईल आणि संस्काराचा म्हणजे संत विचारांचा हरिपाठाचा पाऊस तुमच्यावर पडेल. त्याच वेळेला तुम्ही वाचणार आहे. बस शेवटला आता एखादा मुलगा येऊन याच्यातून तुम्हाला काय फायदा मिळणार सांगू शकतो का. एखादा मुलगा याच्यातून तुम्हाला काय फायदेशीर वाटतं का. एखादा मुलगा तुम्ही मोठं होऊ शकता. तुम्हाला तुमच्या प्रत्येक मोठा होऊ शकतो. एखादा काही मार्ग आहे घाबरायचं नाही. आता तुम्ही घ्यायला गेला ना पीटी उषा किती मार्क होती. पीटी उषाला फक्त 25% मार्क होती. किती टक्के. आणि कोणत्या समाजात जन्मले होती. आदिवासी समाजात होती. कुणी सांगते का मनोगत. याच्यातून तुम्हाला काय फायदा तुम्हाला काय उमेद प्रेरणा मिळाली का ते सांगा. पीटी उषाला 25% मार्क होते. नंतर 3 वर्ष तिचा प्रजासोबत होता 9 सेकंदावर एकदम पुढे सांगा आपला शेवट घ्यायचा आहे. पीटी उषा एखाद्याला मार्क करले काय घाबरायचं नाही. 40% वाला शिपाई होऊ शकतो. पोलीस होऊ शकतो. वेल्डर होऊ शकतो. एखाद्या कंपनीचा मालक होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. पीटी उषा एक शेवटचा मुद्दा सांगतो. तिला फक्त 25% मार्क होती. 25% मार्क नाही काय घाबरायचं नाही. एक वेळा ऋणपदक मिळालं ना आयुष्यभर कष्ट केलं तरी तेवढे पैसे मिळत नाही. 9 सेकंदावर प्रथा बघत होतं. 2 सेकंद प्रॅक्टिस करत होती आणि 2 वर्ष प्रॅक्टिस करत असताना एकदा काय झालं. ह्या गावातून त्या गावात जायचे. त्या गावातून परत मागे यायचे आणि परत मागे आल्यानंतर ती सध्या 2 वर्ष प्रॅक्टिस करत होती पण परत मिळत नव्हतं. राज्याच्या मध्ये राज्यापर्यंत पोहोचले केंद्रापर्यंत पोहोचले पण जागतिक स्पर्धेमध्ये
मदत मिळत नव्हतं. एक दिवस त्या गावामध्ये गेली, त्या गावातून जशी मागत होती, रोज प्रतिष्ठा करताना जशी मागत होती, तशी त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची कळवण पाहिली का? कुत्री कळवण आली होती. ते कुत्र ते मागं पळालं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली आणि ते कुत्री मागं लागल्याच्यानंतर त्या उसाला वाटलं कुत्री सगळी माझ्या मागं लागली. कुत्र्याची चिंगाट पळाली, नगाट पळाली, मुगाट पळाली, 15 सेकंद ओढले आणि भारताला पहिलं पदक मिळालं. असं मला सांगा, त्याला पदक का मिळालं? देवाच्या आनंदानं पळाली. म्हणून कसं तुम्ही जीवाच्या आनंदाने अभ्यास केला तर तुमच्यातला प्रत्येक निर्णय राहू शकतो. आता माझ्या याच्यातून काय फायदा मिळाला त्याच्यात पुढच्या काय छत्रपती शिवरायांच्या दोन मुलांची आणि मुलांची नावं सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन मुलांची नावं छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या सुनेचे नाव महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई. काय नाव आहे? काय नाव तुझं? हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुलाचे नाव यशवंत होते. काय बोलला? मला यशवंत नाव माहिती पाहिजे, छत्रपती शिवरायांचे इतिहास माहिती पाहिजे. बाकी काही गरज नाही. पुण्या मुलींसाठी 2 पुस्तकं देतो, यांची नावं लिहून ती पुस्तकं लायब्ररीमध्ये ठेवा. तर त्या ठिकाणी शेवटी तुम्हाला एवढंच सांगतो, मानव जीवनामध्ये 2 प्रकारे म्हणू शकतो. एक शिकवण आणि सवरून म्हणजे संतांच्या विचारानं तुम्ही पंढरपूरला एवढे दिवस रात असतात, कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही, वेळाचे नाही, फक्त संतांचे विचार नवीन पिढी घडवू शकते एवढा विश्वास देतो. आणि आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, असा इतकं आनंद कमी पडेल, नवरा असे कमरेची माता भाषा विपुल पडेल. पण तुम्हाला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांची नाव दैनिक प्रभात, दैनिक समरसिक आणि दैनिक सामना या 3 वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून कार्यरत असलेले आणि गावोगावी जाऊन गेली अनेक वर्ष ते स्वतः पायी वारी करतायत. वारीमध्ये जी गाव आहे त्या गावातल्या शाळांमध्ये जाऊन आज तुम्हाला तसं मार्गदर्शन केलं, तशा प्रकारचं उत्तम मार्गदर्शन करतायत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील शाळांमध्ये जात आहेत, महाराष्ट्रभर फिरतायत आणि प्रबोधन करतायत. आजच्या काळामध्ये त्यांचं प्रबोधन अतिशय महत्वाचं असं आहे. तुम्हाला जागृत करण्याचं, तुम्हाला पेटवण्याचं काम ते करतायत. म्हणजे तुमच्या मनामध्ये आपण देखील चांगलं यश मिळवू शकतो, त्या यशाची आग तुमच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम करतायत. त्याबद्दल विडगुले सरांचं मनापासून अभिनंदन. आणि सरांनी 2 पुस्तकं या ठिकाणी दिलेली या उत्तर देणाऱ्या मुलांसाठी, तर ती मुख्याध्यापकांच्या हस्ते या दोन्ही मुलींना देऊयात. या 2 मुलींनी त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची अचूक उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत. त्याबद्दल या दोन्ही मुलींचं अभिनंदन. मार्गदर्शन जर केलं तर जाता जाता त्यांच्या टोपलीतला खजिनाही त्या मुलींना पुस्तकाच्या रूपानं विडगुले सरांनी दिलेला आहे. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. सरांनी जे 2 उदाहरणं, म्हणजे मी कोणत्या जातीत जन्माला आलो, मी गरीब आहे, माझ्या घरची परिस्थिती फारशी चांगली नाही, ही काही कारणं आपल्याला मोठं बनवायला पुढे जायला रोखू शकत नाही, अशी 2-3 उदाहरणं गोष्टीच्या रूपानं या ठिकाणी दिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला बाणाजी मंजुळे आणि भिल्ल समाजात जन्माला आलेला राजेंद्र भाऊ, हे दोन्हीही कलेक्टर झालेली मुलं, त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. सरांनी स्वतःच्या अनुभवातनं, म्हणजे आपल्याला तर ईश्वरानं अतिशय दष्टपुष्ट बनवलंय,
डोळे दिले, कान दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, चांगलं शरीर दिलंय, पण अगदी जर काही कारणास्तव आपलं हात पाय आपल्या शारीरिक व्यंग जरी असलं तरी देखील आपल्याला प्रगतीपासून कोणी रोखू शकत नाही. फक्त मनामध्ये मग ठेवण्याची जिद्द पाहिजे. तशी जिद्द त्यांनी त्यांच्या उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवून तुम्हाला जाणीव करून दिली आहे. तर सरांचं मनापासून या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं सरांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान शाळा मुख्याध्यापक मंडळी सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो.